पत्रकार कृती समितीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन. शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे योगदान. अप्पासाहेब लंगोटे. आज रोजी पत्रकार कृती समितीच्या वतीने सोलापूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे व सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे सन 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला. त्यांना 1888 मध्ये महात्मा ही पदवी देण्यात आली. महात्मा या पदवीला न्याय देऊन स्त्री शिक्षणाचा पाया रचत सत्यशोधक समाजाची स्थापना करून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महात्मा फुले यांचे महत्त्वाचे योगदान होते. यावेळी तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, राम हुंडारे, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, असलम नदाब, अक्षय बबलाद, विजयकुमार उघडे, विश्वनाथ बिराजदार, मोहन थळंगे, नरेन सबन, साजिद मकानदार, जहीर नदाब, सचिन कांबळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. अप्पासाहेब लंगोटे, तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच पत्रकार कृती समिती अध्यक्ष. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 199व्या जयंतीनिमित्त आम्ही महात्मा ज्योतिबा पुतळ्यास विनम्र पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. आज ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर फार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हटल्यावर स्त्री शिक्षण. सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांचे पत्नी यांच्यापासून सुरुवात झाली. तसेच जगातील शिवाजी महाराज यांचे जयंती साजरा करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आज जयंतीनिमित्त तमाम देशवासियांना खूप खूप शुभेच्छा व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.